आमदार महेंद्र थोरवेंची तटकरेंवरील प्रेमाला भरती, शिंदे सेनेत नाराजीचा स्फोट, खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र। विधान परिषद निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेमात पडल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेत मोठी नाराजी पाहायला मिळते। तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी केल्याने आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे, खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत दिसल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे। गेली काही दिवस खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने जोरदार टीका करणारे आमदार महेंद्र थोरवे अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी येथे गेले होते। तटकरेंवर जहरी टीका करणारे थोरवे अचानक बदलल्याने शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे। तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्योग सेनेचे खालापूर तालुका प्रमुख शशिकांत मोरे, खरिवली पंचायत समितीचे संघटक विनायक गायकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे। पारंपरिक जो शत्रू म्हणतो राजकारणातला, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि अशा वेळेस आपण त्यांच्याशी इलेक्शनच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठलेही राजकीय कुठलं व्यासपीठ असेल त्या ठिकाणी म्हणा, आपण त्यांच्याशी संघर्षामध्ये असतो आणि तो संघर्ष करत असताना खालचा पातळीचा जो कार्यकर्ता असतो तो ग्रामपंचायत लेवल असेल, झेडपी लेवल असेल, पंचायत समिती लेवल असेल, अशा ठिकाणी प्रत्येक वेळेस संघर्षामध्ये राष्ट्रवादीच्या बरोबर संघर्षामध्ये असतो आणि अचानक अशा कुठंतरी एखादा पवित्रा घेतला जातो नेत्यांकडून, त्यावेळी कुठंतरी त्यांच्या मनाला ती खतखत वाटली किंवा त्यांच्या मनाला कुठंतरी खंत वाटली की अशा प्रकारे जर कुठला निर्णय होत असेल, ठीक आहे, निर्णय हे वरच्या पातळीने होत असतात, वरिष्ठांचे काही चर्चा झाली असतील आमदार साहेबांच्या, पण कुठंतरी कार्यकर्ता जो ह्या पटलावरती काम करत असतो, ग्राउंड लेवलला काम करत असतो, त्याला कुठंतरी विचारात घेऊन तालुक्याच्या बॉडीला किंवा जिल्ह्याच्या बॉडीला कुठंतरी विश्वासात घेऊन त्यांनी सांगून अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे किंवा अशा प्रकारचा निर्णय आपण घेत आहोत, अशी जर चर्चा झाली असती तर मला नाही वाटत की अशा प्रकारचे राजीनामे किंवा अशा प्रकारची नाराजी तालुक्यामध्ये पसरली असते। राजकारणामध्ये संदेश पाटील जरी वयाने लहान असले तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा जो आपण हे बघितलं आलेख राजकारणातला, तो चढता आलेख आहे आणि संघटन कौशल्य आहे त्यांच्याकडे, कार्यकर्त्यांची एक चांगली फळी आहे त्यांच्याकडे, कार्यकर्त्यांना न्याय देणं, कार्यकर्त्यांशी जुळवून घेणं, त्यांना एकत्र आणून त्यांची मोड बांधणं, हा अतिशय चांगलं काम संदेश पाटलांचं आपण या तालुक्यात बघितलं असेल। शिवसेनेमध्ये जो कार्यकर्ता काम करत असतो तो अगदी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही वल्गना किंवा कुठल्याही पैसा म्हणा किंवा कुठल्या ह्याला आमिषाला कुठल्याच बळी पडत नाही। तो अगदी एकदा आदेश आला, एकदा नेत्यांनी पाठीवर हात टाकला की तो लढाईला सज्ज असतो। आपण बघितलं असाल आत्ताच झालेली जी जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची लढाई आपण बघितली असेल, अतिशय प्रतिष्ठेची आणि याची लढाई म्हणता येईल। खरिवली पंचायत समिती आणि सासगाव जिल्हा परिषद याच्यामधली आपण लढाई जवळून बघितलेली आहे। कार्यकर्ता पेटून उठला होता, कार्यकर्ता पेटून उठला, अतिशय निष्ठेने काम केलं। आपण जर रानसाईपासूनच सुरुवात बघितलीत, प्रत्येक बूथवर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना हा एक नंबरलाच आहे। कार्यकर्त्यांच्या चुका म्हणताच येणार नाही, कारण कार्यकर्ता त्याच्या पातळीवरती बरोबर आहे। शिवसैनिक हा जागेवरतीच आहे, शिवसेनेत कुठंच गेलेलं नाहीये। हे तुम्ही चालू झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये पाहिलेले पण आहे, बरोबर आहे। शिवसैनिक जागेवर आहे, मतदार जागेवर आहे, पण जर खऱ्या अर्थाने जर शिवसैनिकाला किंवा पदाधिकाऱ्यांना जर कुठं सोबत किंवा त्यांची नाराजी कुठं दूर झाली नाही किंवा त्यांच्या व्यथा काही समजून घेतल्या नाही तर ह्याच्यामध्ये अवघड आहे। कारण साहेबांच्या मध्ये ते संघटन कौशल्य आहे, साहेब त्यांचा नाराजी दूर करू शकतात, त्यांच्यामध्ये बरेच काही लागून आहेत, पण ते करायला पाहिजे। आपल्या साहेबांनी तटकरे साहेबांसोबत नाव घेत होता, वरच्या लेवलला मला बोलायचा एवढा विषय नाहीये, पण तरी सुद्धा बोलतो मी,
मागच्या वेळी आपण सर्वांनी पाहिलेले ते सगळं चालू होतं, जुगलबंदी आरोप प्रत्यारोप चालू होतं. आणि तेवढं असताना ज्यावेळेस आपल्याकडून काही आरोप झाले होते तर तिकडची लोक पेटून उठली. त्या लोकांनी, साहेबांनी त्यांच्या लोकांना, त्यांच्या पक्षाच्या लोकांना पाठबळ दिलं, मनोबल वाढवलं आणि ती पुढे आली. आणि त्यावेळेस आम्ही हाडाचे शिवसैनिक म्हणून आम्ही पण त्यांना तसेच नडलो आणि भिडलो आणि भिडून सुद्धा आम्ही त्याबरोबर त्याचा आपला रिझल्ट खेचून आणला. पण जसा त्यांच्या लोकांचा जसा त्यांनी तसा मनोबल वाढवला तसे त्या अर्थात त्या बरोबरीने आपल्या शिवसैनिकांचा कार्यकर्ता कधी मनोबल वाढवलेला नाहीये, उलट त्यांचा खच्चीकर होतोय. आणि आता परत जर तुम्ही त्यांच्या बरोबर एकोपा करत असाल तर 100% तालुक्यामध्ये जी लोक आहेत, जी ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याबरोबर संगनमत करून चर्चा करून नंतरच तुम्ही ह्या गोष्टीवर पूर्ण जायला पाहता. आम्ही नेमकं कुणाशी भांडायचं? मग ज्यांच्याशी भांडलो त्यांच्याबरोबर आम्ही हात मिळवणी करायची का? युत्या आघाड्या होत असतात हो, पण होत असताना खालच्या तलागाला पण जाण्यापेक्षा ज्येष्ठ लोक जी आहेत, तालुका पातळीवरची जी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून ह्या गोष्टीला जायला पाहिजे होतं, असं माझं ते प्रामाणिकपणे मत आहे. शिंदे सेनेच्या नेतृत्वाने अद्याप कुणाचेही राजीनामे स्वीकारले नसले तरी आमदारांनी घेतलेल्या भूमिकेने शिंदे गटातील खतखत उफाळून आली असून खासदार सुनील तटकरे यांच्यावर गेल्या काही महिन्यात करण्यात आलेल्या टीकेनंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी अचानक घेतलेला यू-टर्न शिवसैनिकांच्या काही पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळेच शिंदे सेनेत नाराजीचा स्फोट झाला असून पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.